गोपाळकृष्ण ग्रुप सादर करीत आहे कला विश्व परंपरेचा जिम्मा फुगडीचा. प्रथम शुभ कार्याला सुरुवात करताना आपण गणेशाचे स्मरण करतो. हे स्मरण करून आपण खेळायला सुरुवात करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चल 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 सखे करू तुझ्या, चल 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 सखे करू तुझ्या. सगळ्यांची जोडी गौरीची संतुरी करू पूजना. चल 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 सखे करू तुझ्या, चल 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 सखे करू तुझ्या. गौरी मध्ये गौर बाई मंगळा, गौरी मध्ये गौर बाई मंगळा. चला मंगळा गौरीचा या करूया जागर, चला मंगळा गौरीचा या करूया जागर. चला चला मैत्रिणींनो, आता फुगड्या घालायला सुरुवात करूया. प्रथम घालूया साधी फुगडी, दंड फुगडी, कंबर फुगडी. आपण दोघी मैत्रिणी खेळ खेळू चला, खेळ खेळू चला. फुगडी जाऊया फुगडी स्पर्धेला, फुगडी स्पर्धेला. आता आपल्या समोर सादर होत आहे बस फुगडी, तेरसुणी फुगडी. मराठी बोल अभिमानाने अभिमानाने पुढे जाऊया सन्मानाने सन्मानाने. आता आपल्या समोर येत आहे फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार. त्रिफुला, फुलपाखरं, जात आणि उभी टेचुणी. नवीन पिढीचा नवा मंत्र, नवा मंत्र. कमी पाण्यात जातं क्षेत्र, जातं क्षेत्र. आता आपण कृष्णाला आवडणारी लोणी काढूया. पूर्वीच्या काळी पहाटे उठून बायका ताक उकळत असायच्या, ज्यामुळे सकाळीच त्यांचा व्यायाम व्हायचा. आज आपण हे सगळं बंद केल्यामुळे सकाळचे योगा क्लासेस लावायची वेळ आली आहे. चला तर बघूया आपल्या मैत्रिणी ताक कसं उकळत आहे. ताक उकळत उकळत लोणी काढ काढ तिच्यावर ठेव ठेव. कृष्णाला काढून दे दे. मनाला अवघड काळजी घे घे. आता आपण पाहणार आहोत लाडू जिम्मा. हा जिम्मा प्रकार केल्याशिवाय मंगळागौर झाली आहे असे
चला चला आपण आता कपडे धुवायला जाऊया. आपल्या दैनंदिन आयुष्यातील वस्तूंचा वापर करून आणि आपली रोजची कामे उरकून मंगळागौरीचे खेळ तयार झाले आहेत. बघूया आपल्या सख्या कापडे बांधून कोठे चालले आहे. नटणे झाले सजणे झाले लागा आता कामाला. कपडे धुया चला जाऊ गाठोडे खेळायला. काटकटकाना काटकटकाना चौघी गाणी सुना चौघी गाणी सुना. काटकटकाना काटकटकाना चौघी गाणी सुना चौघी गाणी सुना. आता आपण सुपांचा उपयोग कसा केला जातो हे बघूया. स्वयंपाकघरातील महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित राहिलेले हे सूप याचा हा खेळ. सूप सूप सुपल्या पाला काढली सूप सुपल्या पाला काढली सूप सुपल्या पाला काढली. हे सूप फुले बघावाचं हे सूप वळून गावाचं. सूप सूप सुपल्या पाला काढली सूप सूप सुपल्या पाला काढली. आता आपण बघूया कमळ फुगडी. हे फूल विष्णूला खूप प्रिय आहे. हे फूल राष्ट्रीय फूल म्हणून ओळखले जाते. आपण बघूया कमळ फुगडी. कमळ फुगडी खेळूया खेळूया फुलांचं सौंदर्य राखूया राखूया. कमळ फुगडी खेळूया खेळूया श्रीगुण हत्या थांबवूया थांबवूया. आता आपल्या समोर येत आहे कोंबडा. आकाबाईचा कोंबडा. आकाबाईचा कोंबडा आला माझ्या दारी. हळद लावून पिवळा केला पाठीत बांधून नवरा. चला आपण आता घागर घुमूया. घुमते घागर घुमू दे खेळात जुळ्यो जमू दे. घुमते घागर घुमू दे खेळात जुळ्यो जमू दे. घडली घागर सुकतिया मांडली मोड सुकतिया. घडली घागर सुकतिया मांडली मोड सुकतिया. नाचून बाई खाली जमू दे खेळात जुळ्यो जमू दे. नाचून बाई खाली जमू दे खेळात जुळ्यो जमू दे. घुमते घागर घुमू दे खेळात जुळ्यो जमू दे. घुमते घागर घुमू दे खेळात जुळ्यो जमू दे. नाव घेते हा. मंगळागौरीच्या दिवशी जमला मैत्रिणींचा मेळा. मंगळागौरीच्या दिवशी जमला मैत्रिणींचा मेळा. विकासरावांचं नाव घेते मनसोक्त खेळा. चला आता कामाला लागूया. शेतामध्ये चला पटकन. अति प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीचे परिणाम म्हणून सध्या वाघ मनुष्य वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. या समस्येचा उपयोग करत आपल्या सख्या स्त्रियांच्या अन्यायाचे अत्याचाराचे प्रतिनिधित्व करणारा सादरीकरणाचा हा शेवटचा खेळ दाखवत आहे. जाईत होते मी शेतात मांडी. जाईत होते मी शेतात मांडी. सासूबाई बोल मी नाही बोलत. सासूबाई बोल मी नाही बोलत. सासरेला धरलं वाघानं मी पळालो मागं. सासरेला धरलं वाघानं मी पळालो मागं.